अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, तारक मंत्राची काय शक्ती आहे तेव्हा या संदेशामार्फत तुला मी सांगत आहे. तेव्हा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावास अशी माझी इच्छा आहे. तारक मंत्र या दोन शब्दांमध्ये त्याचा अर्थ सामावला आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात. म्हणून स्वामी समर्थांनी आपल्याला तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे. स्वामी भक्तांनो, तारक मंत्रात फार ताकद आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीसुद्धा याचा विचारही करू शकणार नाही. शेवटी स्वामींची शक्ती आहे. स्वामींची अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावली आहे. म्हणूनच स्वामी समर्थ तारण मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरामध्ये ते मानसिक बळ येते की नाही. या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन आहे, सगळं संपल्यासारखं वाटत आहे, त्यांनी सतत हा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्राद्वारे स्वामींचे प्रेम अनुभवावे. तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे तारणारा. तुम्हाला डिप्रेशन वाटत आहे, तुम्ही जास्त टेन्शनमध्ये आहात, काळजीमध्ये आहात, तुमची कामं घडत नाहीत, मग म्हणा तारक मंत्र. एकटे पडल्यासारखं वाटत आहे, सारखे तुम्हाला रडू येत आहे, तुम्ही उदास आहात, या सगळ्यावरही एकच औषध आहे आणि ते म्हणजे स्वामी समर्थ तारक मंत्र. स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामींच्या तारक मंत्राचे उदाहरण देऊ तेवढे कमीच आहे. हा तारक मंत्र इतका ताकदीचा आहे की तारक मंत्राची एकूण मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे आपल्याला नक्की कळेल. मंत्राच्या पहिल्या ओळीतच स्वामींनी असं सांगितले आहे की हे मना, तू निशंक हो, निर्भय हो. स्वामींची बाळा प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. त्यांना अशक्य असे काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला कोणी हातही लावू शकणार नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल की ती उगाच भीतोस, हे भय पळून जाऊ दे. स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभी आहे, मग घाबरता कशाला. स्वामींना एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पाडेल. आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावर समजते. मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे. आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय कदाचित बनले आहे. मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होईल त्या बिन तू स्वामी भक्त. आई ही आई असते, तिच्याकडे प्रेम व्यक्त करावे. त्या आईला कसे कळणार की आपल्या मुलांसाठी त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही. असाच काही महाराजांचा प्रश्न आहे. महाराजांवर असलेले प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे. स्वामींना कसलीही अपेक्षा नाही. कितींदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. स्वामी भक्तांनो, आई पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. स्वामी महाराजांना आपल्याला विसरणं अशक्य आहे. मग आईचे उपकार विसरून कसं चालेल. तेच आहे या तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळले आहे, ते विसरायचे नाही. म्हणूनच आपल्या मनाला सांगायचं आहे की हे मना, तू निशंक हो, निर्भय हो, कसलीही चिंता करू नको, कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभी आहे. स्वामी समर्थ तारक मंत्र कसा आणि केव्हा म्हणावा. स्वामी भक्तांनो, तारक मंत्राचे पाणी, तारक मंत्र अभिमंत्रित पाणी नेमकं कसं तयार करायचं. स्वामी भक्तांनो, आपल्या घरातील आपली मुलगा असो, मुलगी असो, आपले कुटुंब असो, तुमचे ऐकत नसेल, मुले अभ्यास करत नसतील, उद्धटपणे वागत असतील, तर
तुम्ही त्या मुलामुलींना तारक मंत्राचे पाणी देऊ शकता. तसे एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरची नजर लागते, बाहेरची बाधा होते, किंवा ती व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागली आहे, किंवा तुमचं मूल आहे, मुलगी आहे, ती सतत रडत आहे, किरकिर करत आहे, अशांनासुद्धा तारक मंत्राचं पाणी देऊ शकता. तारक मंत्राच्या पाण्याने 100% 21 दिवसांच्या आत ज्यालाही पाणी देता त्याच्यामध्ये 100% फरक पडतो. कोणतंही व्यसन असेल तर तेही सुटू शकते. तारक मंत्र अभिमंत्रित पाणी कसे बनवावे, त्यासाठी आपल्याला लागेल 1 ग्लास भरून पाणी. त्यावरती आपला उजवा हात ठेवून 11 वेळा स्वामी समर्थ तारक मंत्र बोलून तर पहा. असे तुम्हाला 21 दिवस करून पाहायचे आहे. आणि हे पाणी अभिमंत्रित केलेले सर्व कुटुंबांनी 21 दिवस प्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये झालेला चमत्कारिक बदल पाहावयास मिळेल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, या तारक मंत्राची शक्ती एकदा अनुभवून तर बघ. तुझ्या आयुष्यातील सर्व चिंता, काळजी आणि तुझ्या कुटुंबातील कलह, राग, द्वेष, मत्सर नाही मिटला तर सांग. एकदा करून तर बघ. माझे स्वामी समर्थ नाम मुखात घेऊन तर बघ. तुझ्या सर्व चिंता, सर्व काळजी क्षणात नाहीशी होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.